इयत्ता 7वी जनरल सायन्स लेसन नंबर 9. याआधी आपण 8 लेसन कंप्लीट केलेले आहेत. आता हा लेसन नंबर 9 आहे हीट. आता हीट म्हणजे काय, तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट ही एनर्जीचाच फॉर्म आहे. आता पहा इथं काय दिले, व्हॉट आर द कॉजेस ऑफ दॅट यू सी हॅपनिंग इन द पिक्चर बिलो, राईट इन द बॉक्स. म्हणजे काय करायचं, या चित्रामध्ये ज्या दिसणाऱ्या विविध घटना दाखवलेल्या आहेत त्याच्यामागे कोणती कारणं आहेत ते खाली त्या चित्राच्या खाली एक तुम्हाला ब्रॅकेट दिलं आहे, रकाना दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे. तर फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे पहा, इथं काय दिलं आहे, स्पायलिंग ऑफ मिल्क ड्यू टू एक्सेस हीट. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये गॅसवरती दूध आणि इकडे कुकर ठेवले, म्हणजे त्याला हीट दिली की जास्त हीट झाली तर काय होतं, दूध इथं उतू चाललं आहे आणि इथं जास्त हीट दिली तर हे कुकर मधलं प्रेशर होऊन ती शिट्टी वाजते. म्हणजे काय झालं, स्पायलिंग ऑफ मिल्क ड्यू टू द एक्सेस हीट. ज्यावेळेस एक्सेस हीट होईल, जास्त टेम्परेचर हीट होईल, त्यावेळेस काय होतं, ती जास्त झालेली हीट बाहेर पडते. ओके. सेकंड काय आहे, इथं मुलगा तुम्हाला झोपलेला दिसते. मॅन सफर फ्रॉम फेवर हाय टेम्परेचर. म्हणजे त्याला काय आहे, टेम्परेचर आहे. तर कसं आहे, हाय आहे ते काउंट करण्यासाठी त्याच्या तोंडामध्ये एक काय दिलेले, थर्मामीटर दिले, त्याच्या साह्यानं त्याचं टेम्परेचर काउंट केलेले. आणि थर्ड काय आहे, ग्लास दाखवला आहे, त्याच्यामध्ये काय दिले, द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉप ऑन द आउटर साईड ऑफ द ग्लास. म्हणजे त्या ग्लासमध्ये काही क्यूब टाकलेत, आईस क्यूब टाकलेले आणि त्याच्या बाजूला काय झाले, ग्लासमध्ये क्यूब टाकल्यामुळं बाहेरच्या बाजूला काय होतात, एक बारीक बारीक पाण्याचे डॉट जमा झालेले तुम्हाला दिसतात. नेक्स्ट काय आहे पिक्चरमध्ये पहा, काही लोक शेकोटीच्या बाजूला बसलेले आहेत. काय करायलेत, पीपल लाईटिंग फायर टू गेट हीट. म्हणजे जाळ लावून तिथून आपल्या शरीराला काय करायला, गरमी घ्यायलेत, हीट ॲब्झॉर्ब करायलेत ते. आणि नेक्स्टमध्ये काय आहे पहा, अ बफेलो ट्राईंग टू मेक इट्स बॉडी कोल्ड. म्हणजे उष्णतेनं त्या बफेलोच्या अंगातली जी उष्णता आहे ती बाहेर कोल्ड करण्यासाठी ती काय करते, त्या पाण्यामध्ये दाखवलेली. म्हणजे ह्याच्यावरनं काय सांगता येईल तुम्हाला. आता अजून इथं काय दिलं खाली पहा, रब युअर पाम अगेन्स्ट ईच अदर अँड पुट देम ऑन युअर चेक व्हॉट यू फील. म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या हाताचे दोन्ही पंजे असे चोळा आणि तुमच्या गालाला लावा, तर तुम्हाला काय जाणवतं, ते आपल्या गालाला ते हात असे गरम झालेले लागतात. हे कशामुळं होतं, तर ज्यावेळेस ही हीट काय होते, गरम ह्याच्याकडनं गार ह्याच्याकडे ट्रान्सफर होते. म्हणजे काय, ज्यावेळेस ती गरम झाली ती कुठं होते, गरम वस्तूकडनं गार वस्तूकडे ट्रान्सफर होण्याचं काम ही हीट करत असते. आता पाय आपल्याला पुढं शिकायचे. आता इथं सुरुवातीला काय दिले ते पाहू आपण. वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द एक्झाम्पल इन द पिक्चर्स अँड द अबव ॲक्टिव्हिटी. द सन्स हीट हॅज मेनी इफेक्ट्स अँड युजेस. आपण सूर्यापासूनच्या उष्णतेचे वेगवेगळे युजेस आणि इफेक्ट्स पाहिलेले आहेत आणि माहीत असतील तुम्हाला. हाऊ डज द सोलार हीट रीच द अर्थ. आता ही सूर्यापासून जी मिळणारी उष्णता आहे ती अर्थपर्यंत कशी मिळते. व्हाय डज द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीज वन्स इट इज टेकन ऑफ द फ्लेम. ज्यावेळेस तुम्ही वॉटरला हीट करतात, पाणी काय होतं, उकळतं, पण ज्यावेळेस तुम्ही ती हीट म्हणजे गॅस स्लो करता, बंद करता, त्यावेळेस तो पाणी काय होतं, त्याची टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं. मग हे कशामुळं होतं, वेअर डज दिस हीट गो. मग ही हीट कुठं गेली ती गरम झालेली. द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास अँड कोल्डेस ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. मग ज्यावेळेस तुम्ही त्या एअरमध्ये ठेवता, ते बर्फ ठेवलेला दाखवला आहे त्या ह्याच्यामध्ये ग्लासामध्ये, तर ग्लासामधल्या बर्फामुळं काय झालं, आजूबाजूच्या हवेतलं जे बाष्प आहे ते थंड होऊन काय होतं, बाहेरच्या ग्लासाबाहेर जमा होतं. मग त्यामुळं काय झालं, पुढे पहा काय दिले त्यांनी. वी हॅव अ थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स. आता टेम्परेचर मोजण्यासाठी आपण काय वापरतो, थर्मामीटरचा एक सबस्टन्स म्हणून यूज करतो. वी हॅव ऑलरेडी स्टडीज द चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर कॉजेस बाय हीट. मग आपण ह्याच्या आधी काय शिकलेलो आहेत, तर हीटचं कोणकोणत्या स्टेटमध्ये हीट दिल्यानंतर कसं स्टेट त्याच्यात चेंज होतात ते पाहायचं. म्हणजे काय त्याच्या अवस्था कोणकोणत्या आहेत हे आपण मागच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये शिकलेलो आहेत. आता इथं काय दिलं आहे पहा, ट्रान्सफर ऑफ हीट. आता पुढचा पॉईंट आपल्याला काय पाहायचा आहे, ट्रान्सफर ऑफ हीट. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, ट्रान्सफर ऑफ हीट. आता काय विचारलं इथं, व्हाय डज द हलवाई वर्क अ क्लॉथ अराउंड द एंड ऑफ हिज सॉल्टेड स्पून व्हाईल स्टरिंग द बॉइलिंग मिल्क इन हिज लार्ज कढई. म्हणजे ज्यावेळेस हलवाई
काय करतो हलवाई, बासुंदी ढवळताना त्या मोठ्या कढईमध्ये हलवताना, दूध हलवताना तो काय करतो, झाऱ्याच्या एका टोकाला कापड बांधून तो हलवत असतो. तो कशामुळे हलवतो? किंवा व्हाय डू वी होल्ड स्टील ग्लास इन अ हँकरचीफ व्हाईल ड्रिंकिंग हॉट मिल्क फ्रॉम इट? व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ धिस काइंड? मेक अ नोट ऑफ देम. आता काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही स्टीलच्या भांड्यातून किंवा फुलपात्रातून, ग्लासातून गरम दूध चहा पिता असता, त्यावेळेस काय होतं, तो ग्लास तुम्हाला गरम लागतो म्हणून तुम्ही काय करता, त्या रुमालामध्ये किंवा एखाद्या कापड गुंडाळून त्याला धरतो. मग हे कशामुळं धरतात? अशीच काही उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करा, नोंद करा. आता पुढे पहा काय दिले. व्हेन वी टेक अ hot object in the vicinity of the cold one, the cold object becomes warm and the hot one becomes cooler. म्हणजे काय होतं पहा, जेव्हा गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात येते, म्हणजे सहवासात येते, तेव्हा काय होतं, थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू काय होते, थंड होते. ह्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल? फ्रॉम दिस वी कॅन इफर दॅट हीट इज ट्रान्सफर फ्रॉम अ हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. म्हणून ह्याच्यावरून आपण काय सांगता येईल की हीट ट्रान्सफर कुठून होते? हॉट बॉडीकडनं कोल्ड बॉडीकडे ती ट्रान्सफर होते. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. मग आता ही उष्णता, ही जी हीट आहे ती एका ठिकाणाहून दुसरीकडं ट्रान्सफर होतच जाणार. मग आता हे कशा माध्यमातून होते? तिथं काहीतरी माध्यम पाहिजे ना. व्हाय डू वी वेअर वुलन क्लॉथ इन विंटर? मग आपण थंडीच्या दिवसामध्ये लोकरीचे कपडे का घालतो? हे पाहिलं का आपण? आता निरीक्षण करा. आता ही हीट ट्रान्सफर होण्यासाठी काहीतरी आवश्यक असतं. आता ह्याच्यासाठी काय दिले, कोणता मोड आवश्यक आहे? पहा, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. आता कोणकोणते मोड आहेत? म्हणजे मोड मीन्स काय, त्याचे उष्णता संक्रमण, ट्रान्सफर म्हणजे इकडून तिकडे पाठवणे, आणि मोड म्हणजे त्याचे काय, प्रकार. कोणते ट्रान्सफर होण्याचे प्रकार? तर कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन, हे 3 प्रकार आहेत कशाचे, हीट ट्रान्सफर होण्याचे. आता आपण एक डिटेलमध्ये पाहू. आता इथं पहा तुम्ही, तर पहिला दिलेला आपल्याला पहा, कंडेन्सेशन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन ऑफ हीट. आता हे हीटचे काय पाहिजेत आपल्याला, मोड पाहिजेत. आता तुम्ही इथं फिगर पहा, तुम्हाला दाखवली, तर हे कंडेन्सेशन ऑफ हीट हे कसं असतं, ह्याच्यासाठी इथं तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी आता काय करते, वाचण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे ती थोडक्यात प्रोसेस सांगते आणि कसं होतं हे मग पाहू आपण. तर ह्याच्यासाठी ॲपॅटस तुम्हाला काय दिले, बार आणि स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, कॉपर, कॅन्डल, बर्नर, पिन, हे सगळं घ्यायचं इथं. आणि काय करायचं आहे इथं, काय करा, साधारणपणे एक छोट्या आकाराचे स्टेनलेस स्टीलची किंवा आयर्नची किंवा ॲल्युमिनियमचं काय करायचं, तुम्हाला एकसारख्या आकाराचे काय करायच्यात, पट्ट्या घ्यायच्यात, बार घ्यायचा. अप्लाय वॅक्स स्पॉट्स विथ द हेल्प ऑफ कॅन्डल ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम इच अदर ऑन ऑल द 3 बार्स. म्हणजे काय करायचं, त्याच्यावरती तुम्हाला ॲल्युमिनियमच्या पट्टीवरती 2-2 सेंटीमीटरच्या अंतरावरती मेणबत्तीच्या साह्यानं काय करायचे, ते वॅक्स टाकायचे, मेणबत्तीचे टिपके टाकायचे. आणि काय करा, त्याच्यावर स्टिक अ पिन ऑफ ईच ऑफ दीज स्पॉट सो दॅट इट इज अपराईट. मग त्याच्यावरती काय करायचं, तुम्हाला टाचण्या चिटकवायच्या, जेणेकरून अशी टाचणी काय होईल, उभी राहील. नाव इन्सर्ट द एंड ऑफ ऑल 3 बार्स इन टू अ फ्लेम ॲट द सेम टाइम्स. आता काय करायचं, ॲल्युमिनियमची, लोखंडाची आणि तांब्याची, ह्या तिन्ही ज्या आपण काय घेतलेल्या आहेत, पट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यांना एकाच वेळी काय करायचं आहे, आपल्याला हीट ट्रान्सफर करायची. फ्लेम तिथं दाखवली पहा, फ्लेमच्या साह्यानं, बर्नरच्या साह्यानं आपल्याला त्याला हीट ट्रान्सफर करायची. आणि काय करायचं, ऑब्झर्व फॉर व्हाईल, थोडा वेळ त्याचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचे. आता काय होईल, व्हाट डू यू सी, म्हणजे तुम्ही तिथं काय पाहिलं, काय दिसतं तुम्हाला. फ्रॉम विच बार डू धिस पिन स्टार्ट फॉलिंग फर्स्ट, व्हाय. मग सुरुवातीला कोणत्या पट्टीवरच्या टाचण्या तुम्हाला लवकर पडताना दिसतात आणि ह्या का पडल्या, तर काय कारण आहे तिथं पहा, पिन्स फॉल्स स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. म्हणजे काय होईल, ज्या टाचण्या बर्नरच्या जवळ, म्हणजे जिथून आपण हीट देतो त्याच्या जवळच्या बाजूच्या टाचण्या काय होतील, पडायला सुरुवात होईल. याचा अर्थ काय होईल, इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस फ्रॉम द हीट हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. म्हणजे काय झालं, हॉट एंड बसून, म्हणजे जिथून आपण उष्णता देतो तिथून काय झालं,
कोल्ड एंडपर्यंत, म्हणजे दुसऱ्या टोकापर्यंत काय झालेली ही हीट ट्रान्सफर होत चालली. धिस मीन दॅट द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडेन्सेशन ऑफ हीट. म्हणजे इथं काय व्हायलं, हे कंडेन्सेशन व्हायलं आहे. कुठून व्हायलं आहे? हॉट पार्टपासनं कोल्ड पार्टपर्यंत काय व्हायलं, हे ट्रान्सफर व्हायले. म्हणजे हे कोणते आहेत सगळे? हे पार्ट आहे सॉलिड. म्हणजे सॉलिडमध्ये हॉट पॉईंटपासून कोल्ड पॉईंटपर्यंत जी हीट ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं? कंडेन्सेशन ऑफ हीट. ओके, समजलं आता कंडेन्सेशन म्हणजे काय. तर आता इथं नंतरचं काय पहा, इथं दिले काय दिले पहा. आता द पिन ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. आता कोणत्या टाचण्या तुम्हाला आधी पडलेल्या दिसतील? तर कॉपर बारवरच्या ज्या टाचण्या उभ्या केलेल्या चिटकवलेल्या आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा पडलेल्या दिसतील. द पिन्स ऑन द स्टील बार फॉल कम्पॅरेटिव्हली लेट. आता स्टील बारवरच्या टाचण्या पडत्याल त्या नंतर उशिरा पडत्याल. कशाच्या तुलनेत? कॉपर बारच्या तुलनेमध्ये. हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू कॉपर. म्हणजे कशामुळं? तर हीट ही काय होते? कॉपरच्या ह्याच्यामधनं क्विकली ट्रान्सफर होते. तर काय सांगता येईल पुढं? कंडेन्सेशन ऑफ हीट थ्रू अ सबस्टन्स डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल की हीट ट्रान्सफर कशावरती अवलंबून आहे? त्या सबस्टन्समध्ये असलेल्या प्रॉपर्टीवरती ती हीट ट्रान्सफर कशी होते. किंवा कंडेन्सेशन ऑफ हीट डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. दॅट कंडेन्सेशन ऑफ हीट टेक प्लेस थ्रू अ सॉलिड सबस्टन्स शो दॅट अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडेन्सेशन ऑफ हीट. मग हे कंडेन्सेशन ऑफ हीट आपल्याला पाहायचं तर सॉलिड स्टेटमधलं, तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? इथं काहीतरी आपल्याला एक मीडियम आवश्यक आहे. आता इथं मीडियम म्हणून आपण कशाचा उपयोग केला आहे? ह्या बारचा. मग ह्या बारला आपण कशाला? एका टोकाला हीट दिली, मग ती हीट ट्रान्सफर कशा त्या बारमधनं त्या पट्ट्यांमधनं दुसऱ्या टोकांपर्यंत ट्रान्सफर झाली आणि त्या टाचण्या पडल्या. याच्यावरनं आपण सिद्ध केलं की ह्या टाचण्यामधनं काय करायचं? त्या बारमधनं हीट सप्लाय झाली. म्हणजे इथं काय आवश्यक आहे? मीडियम रिक्वायर्ड फॉर द कंडेन्सेशन ऑफ हीट. ओके, आता कंडेन्सेशन ऑफ हीट तुमच्या लक्षात आलं काय काय असतं, कसं होतं आणि त्याच्यासाठी आवश्यकता कशाची असते. ओके, आता पुढे पहा. हाऊ डज द ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस थ्रू अ लिक्विड. सॉलिड सबस्टन्समधून हीट ट्रान्सफर होण्यासाठी आपण काय करतो? कंडेन्सेशनचं म्हणतो. आणि त्याच्यासाठी कशाची आवश्यकता असते? मीडियमची. तर आता आपल्याला लिक्विडमधून ही हीट कशी ट्रान्सफर होते हे पाहायचं आहे आणि त्याला काय म्हणतो आपण पाहू. त्याच्यासाठी आपल्याला काय इथं खाली एक एक्सपेरिमेंट दाखवलेलं तुम्हाला, कन्व्हेन्शन ऑफ हीट म्हणून. तर इथं बिकरमध्ये काय घेतलेले? पाणी घेतलेले. पहा इथं काय काय दिले आता पाहू आपण. त्याच्यासाठी काय दिले? बिकर, पोटॅशियम परमॅग्नेट, क्रिस्टल्स. पोटॅशियम परमॅग्नेटचे काय घेतलेत? क्रिस्टल घेतले, बर्नर आणि वॉटर. आता काय करायचं आहे? टेक सम वॉटर इन अ बिकर, हीट द बिकर स्लोली ऑन द गॅस बर्नर. आता काय करा तुम्ही? एका बिकरमध्ये पाणी घ्या आणि त्या बिकरला स्लोली काय करायचं आहे? हीट सप्लाय करायची गॅस बर्नरच्या साह्यानं. त्याच्यामध्ये आता काय करायचं पहा पुढे. ड्रॉप अ फ्यू क्रिस्टल ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन टू द वॉटर. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पोटॅशियम परमॅग्नेटचे क्रिस्टल टाकायचे. नाऊ वॉच द वॉटर इन द बिकर केअरफुली. आता त्या बिकरकडं तुम्ही काय करा? थोडंसं निरीक्षणपूर्वक पहा. व्हॉट डू यू सी. आता तुम्हाला तिथं काय दिसल? पहा आता काय होतं. यू विल सी स्ट्रीम ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड अँड कमिंग बॅक टू द बॉटम. पहा इथं तुम्हाला खालच्या फिगरमध्ये दाखवले हीट तुम्ही सप्लाय केली त्यावेळेस रेड कलरमध्ये तुम्हाला काय दाखवली? हीट सप्लाय झालेलं गरम दाखवले आणि वरच्या बाजूचं काय आहे? कोल्ड दाखवले. आणि पहा काय होईल? ज्यावेळेस तुम्ही पाण्याला खालून वर पुन्हा काय दिसेल तुम्हाला? पाण्यात खालून वर आणि वरून पुन्हा खाली येताना काहीतरी असे प्रवाह म्हणजे पाण्याची बुडबुडे तुम्हाला दिसतील. मग हे काय होईल? अँड कमिंग बॅक टू द बॉटम. ड्यू टू द पोटॅशियम परमॅग्नेट दिस मॅग्नेट कलर्स स्ट्रीम कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. म्हणून काय केलं आपल्याला? हे जर तुम्हाला पटकन लक्षात येण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं आपण? पोटॅशियम परमॅग्नेटचे क्रिस्टल टाकलेत. पहा खालून हीट दिली की तो कलरच्या साह्यानं वरच्या साईडला फिगरमध्ये बिकरमध्ये दाखवले. तो काय होतं आहे? पिंक कलर असा वरच्या बाजूला दाखवला आणि तो पुन्हा काय होतं? खालच्या बाजूला ट्रान्सफर झालेला दाखवला.
हे कशामुळं होतं? व्हेन हीटिंग बिईंग द वॉटर नियर द बॉटम बिकम्स वॉर्म अँड इट्स डेन्सिटी डिक्रीजेस. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही पाण्याला उष्णता द्यायला सुरुवात केली त्यावेळेस काय होईल, खालच्या बाजूचे जे पाणी आहे ते गरम होतं आणि त्या गरम झालेल्या पाण्याची काय होते, डेन्सिटी कमी होते आणि ती डेन्सिटी कमी झाल्यामुळं तो काय पाणी होतं, वरच्या बाजूला सरकल्या जातं आणि त्या पाण्याची जागा भरून काढण्यासाठी काय, वरचं जे कोल्ड वॉटर आहे ते काय होतं, खालच्या दिशेला ट्रान्सफर होतं. म्हणजे ही जी अशा प्रकारे काय होतं, ह्या हीटचं काय होतं, सर्क्युलेशन होतं. ॲज अ रिझल्ट इट मूव्स अपवर्ड अँड रिप्लेस बाय कोल्ड वॉटर कमिंग फ्रॉम अबाव. In this manner, heat is transferred by means of currents called convection currents. This process is called convection of heat. म्हणजे अशा प्रकारच्या उष्णतेचं हे जे काय ट्रान्सफर होतं त्यालाच काय म्हणतो आपण, कन्व्हेन्शन ऑफ हीट. ओके, लक्षात आलं? पाय इथं तुम्हाला फिगरवरनं पटकन पाहिलं की लक्षात येईल. तर आता कन्व्हेन्शन कॅन ऑकर इन द लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस. कन्व्हेन्शन नीड्स अ मीडियम. आता ह्याला काय पाहिजे, हे कशामध्ये होतं, कन्व्हेन्शन ऑफ हीट कशासाठी आहे, तर हे लिक्विड आणि गॅसियस स्टेटमध्ये हे पाहायला मिळतं. तर त्याच्यासाठी पण इथं काय, एक प्रकारचं मीडियम आवश्यक आहे. सॉलिडमध्ये सुद्धा आपल्याला मीडियम आवश्यक आहे आणि लिक्विडमध्ये सुद्धा आणि गॅसियसमध्ये सुद्धा आपल्याला मीडियमची आवश्यकता असते. मग आता तुमच्या लक्षात आलं का कंडेन्सेशन म्हणजे काय, कन्व्हेन्शन म्हणजे, कन्व्हेन्शन ऑफ हीट म्हणजे काय. तर आता यानंतरचं अजून एक आपल्याला पाहायचं. आता आपण सॉलिडमधनं पाहिलं, लिक्विडमधनं पाहिलं, आता आपल्या गॅसियसमधनं आता कशी ट्रान्सफर होती हीट ते आपल्याला आपण काय करू, उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू.